आणि कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचा वाचन संकल्प महाराष्ट्राचा असा जो उपक्रम आहे त्या उपक्रमांतर्गत आपण महाविद्यालयातले विद्यार्थी विद्यार्थिनी आणि या वाचनालयाचे ग्रंथपाल सौ उमा पोदारे मॅडम, सोपान डोंगरे आणि आपल्या महाविद्यालयातील ग्रंथपाल प्राध्यापक संजय माने सर, त्याचबरोबर मराठी टी.व्ही. भाट सर आणि आपण सर्व FYBAचे सर्व विद्यार्थी आणि इथले अभ्यासक विद्यार्थी मित्र महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे। आणि खरं तर जीवनामध्ये वाचन करणं ही खूप गरजेची गोष्ट आहे आणि वाचनामुळे माणूस मोठा होतो। ज्ञान ही संकल्पना मानवी जीवनात त्याच्या जन्मापासून सुरू होते आणि ज्ञान घेण्याचा प्रयत्न माणूस जन्माला आल्यापासून करत असतो। पहिल्यांदा त्याला ज्ञानाची जाणीव आई करून देते हाताच्या बोटाला धरून आणि नंतर त्याला शाळेमध्ये जेव्हा जातो तेव्हा शिक्षक त्याचा गुरु बनतो आणि शिक्षक त्याला ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात। पण याही पलीकडे जाऊन मी जर सांगायचं म्हटलं तर पुस्तकांशी मैत्री जो करतो आणि पुस्तकामध्ये असलेलं जे ज्ञान आहे ते जाणून घेण्याचा जो प्रयत्न करतो, मग ललित साहित्य असू दे, अध्यात्माचा साहित्य असू दे, जे काही आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न जर केला तर आपण ज्ञानानं परिपूर्ण होतो आणि मग एखाद्या क्षेत्रात ज्यावेळेला जातो आपण त्यावेळेला इतरांना ते ज्ञान वाटून देण्याचा प्रयत्न करतो। तर अशाच पद्धतीनं आता वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत आपण स्वामी विवेकानंद वाचनालयामध्ये आलेलो आहे। तुमच्या सर्वांचं या निमित्ताने इथं स्वागत, मी पण पाहुणाच आहे पण तरी पण आपल्या सर्वांचं स्वागत या ठिकाणी मॅडम करणार आहे आणि त्यानंतर भाट सर त्याच्यावर वाचन संकल्पावर बोलतील आणि आपण सर्वांनी थोडंसं एक वेगळा उपक्रम आज करूया की एक 2-2 मिनिटं यातलं पुस्तक निवडायचं आणि तुम्ही ज्याला इच्छा आहे त्याने वाचलं तर मी आज संकल्प करतोय वाचायचा। आपला एक इथं विद्यार्थी होता, सर त्याचं नाव सांगते मला तो आठवे ना, तर तो विद्यार्थी कोरोनाच्या काळामध्ये त्यानं खूप पुस्तकं इथं वाचली। TYBAला तो होता, आता MA करतोय शिवाजी विद्यापीठामध्ये। तर वाचल्यानंतर किती माणूस मोठा होतो आणि वाचल्यानंतर आपण निश्चित उद्दिष्टापर्यंत जाऊन पोहोचतो आणि म्हणून आपण या ठिकाणी आलोय। तर सुरुवातीला आपण या ठिकाणी रंगनाथ जे आहेत ज्या वाचनालयात ज्यांनी चळवळ सुरू केली त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार माने सर आणि भाट सरांनी पुष्पहार। आज आपण डॉक्टर S.R. रंगनाथन यांच्या प्रतिमेचं पूजन केलंय, तर यांच्याबद्दल तो आपल्या सगळ्याला थोडी माहिती पाहिजे आहे, ज्याबद्दल त्यांची थोडी थोडक्यात मी माहिती सांगतो। तर डॉक्टर S.R. रंगनाथन यांचं नाव आहे शेळाई रामामृत रंगनाथन। यांचा जन्म शेळाई या गावात 9 ऑगस्ट 1892 रोजी झाला। त्यांचं प्राथमिक शिक्षण आहे ते शेळाई गावातच झालं। त्यानंतर त्यांनी BA त्या काळात BA मध्ये त्यांनी मॅथमॅटिक्समध्ये गणित विषयामध्ये पदवी संपादन केले आणि ते गणिताचे प्राध्यापक म्हणून सर्व्हिसला लागले। मद्रास युनिव्हर्सिटीमध्ये ग्रंथपालाची नेमणूक करायची होती, त्यावेळेला त्यांना चार्ज दिला की तुम्ही ते ग्रंथपालाचं पद सांभाळावं। त्यावेळेला त्यांनी ते ग्रंथपालाचं पद सांभाळल्यानंतर आपल्या भारतामध्ये ह्या ग्रंथपालासाठी लागणारी पदवी कुणी घेतलेली नव्हती। त्यामुळं मद्रास युनिव्हर्सिटीनं ठरवलं की ह्यांना लंडनला लॅबरेटरीचं शिक्षण घ्यायसाठी लंडनला पाठवायचं आणि त्यानुसार त्यांना लंडनला पाठवलं। तिथं त्यांनी ग्रंथपालाचा अभ्यास करत करत इतर ग्रंथालयाबद्दलची सगळी माहिती त्यांनी घेतली आणि ज्याला शिक्षण पूर्ण झालं त्याला बोटीच्या प्रवासमध्ये करत असताना त्यांनी कोलम क्लासिफिकेशन की जे ग्रंथालयाची पुस्तकं कशी रचना केली पाहिजे, काय केली पाहिजे ह्या पद्धतीचा त्यांनी बोटीला अभ्यास केला आणि ते आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा त्यांच्या ग्रंथालयामध्ये त्या कोलम क्लासिफिकेशनचा वापर करून त्यांनी पुस्तक रचना कशी करायची ते केले। त्यानंतर त्यांनी बरीच पुस्तकं लिहिलेली आहेत आणि त्यानंतर त्यांनी अशी ग्रंथालयाची 5 तत्व सांगितलेली आहेत की त्या 5 तत्वानुसार सगळी ग्रंथालयाची लायब्ररी पूर्ण काम करते। पहिलं तत्व त्यांनी सांगितले की ग्रंथ उपयोगाचे, म्हणजे हे आता सगळे मांडलेली पुस्तकं आहेत ते पुन्हा तरी उपयोगाचे आहेत। जशी इथं कसं आहे सार्वजनिक ग्रंथालय आहे त्यामुळे इथं त्यांना कथा, कादंबरी, जनरल नॉलेजची पुस्तकं किंवा आणि काय त्यांना आवश्यक असणारी पुस्तकं ठेवलेली असतात। आपल्या महाविद्यालयामध्ये आपण काय केलं, शैक्षणिक पुस्तकं असतात, इतर पुस्तकं असतात,
पण ती तिथल्या वाचकांना ती उपयोगी पुस्तकं असतात. म्हणून त्यांनी पहिलं ग्रंथ सांगितलं की ग्रंथ उपयोगाचे. दुसरं त्यांनी सांगितलं की प्रत्येक पुस्तकास त्याचा वाचक मिळाला पाहिजे. आता हे पुस्तक आहे तर कमीत कमी त्याला एका पुस्तक छापल्यानंतर त्याला एक तरी वाचक मिळाला पाहिजे आहे. म्हणजे त्याला वाचक हा मिळतोच. आणि प्रत्येक वाचकाला, तिसरं सांगितलं, प्रत्येक वाचकाला त्याचं पुस्तक मिळालं पाहिजे. आता तुम्ही वाचक इथं आलाय तर तुम्हाला काय वाचायचं आहे तुम्ही ठरवून आलेला असताय. मग कोण मेडिकलमध्ये असेल, कोण इंजिनिअरिंगमध्ये असेल, कोण फार्मसीमध्ये असेल, कोण आर्ट्स कॉमर्समध्ये असेल, काही जण सार्वजनिक ग्रंथालयातून कथा कादंबरी वाचत असतील. म्हणजे मला काय वाचायचे ठरलं तर त्याला आवश्यक असणारं पुस्तकही मिळालं पाहिजे आहे. म्हणजे तिसरं तिने काय सांगितलं तत्व की प्रत्येक वाचकाला त्याचं पुस्तक मिळालं पाहिजे आहे. चौथं तत्व तिने सांगितलं की वाचकाचा आणि ग्रंथपालांचा वेळ वाचला पाहिजे तिथल्या कर्मचाऱ्यांना. म्हणजे काय, ग्रंथालयात आल्यानंतर ग्रंथालयातल्या वाचकांनी पण आपल्याला नेमक्या शब्दात सांगायला पाहिजे आहे की तुम्हाला काय पाहिजे आहे. आणि आम्ही काय करायला पाहिजे आहे की आम्ही अशी पुस्तकाची रचना केली पाहिजे की तुम्ही पुस्तक मागितल्यानंतर आता तुम्ही इथं आला तर मॅडमनी मान लावलेली असणार पुस्तक, पण आपल्या कॉलेजमध्ये आला तुम्हाला मॅथचं पुस्तक मागितल्यानंतर आम्ही मॅथमॅटिक्सची पुस्तकाची एका ठिकाणीच त्याची मांडणी केली पाहिजे आहे. नाहीतर येथे त्याची सरसकट पुस्तकं जर आम्ही येथे तशी जर लावून दिली तर आज मॅथची आली, उद्या सायन्स आलं, परवा दिवशी स्टॅट आलं, अशी वेगवेगळी पुस्तकं जर आली तशीच जर लावत गेलो तर मला दिवस सुद्धा पुरणार नाही त्या वाचकामधलं पुस्तक शोधून तुम्हाला द्यायला. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तुम्ही आल्यानंतर तुमचा वेळ वाचला पाहिजे, आमचा वेळ वाचला पाहिजे. नाहीतर आम्ही तुम्हाला म्हणा थांबा तर तास मी शोधून आणतो, म्हणजे तुमचा वेळ गेला, आमचा वेळ गेला. म्हणून ते तत्व काय सांगितले की प्रत्येक वाचकाचा आणि सगळ्या ग्रंथपालांचा वेळ वाचला पाहिजे. आणि शेवटचं महत्वाचं सांगितलंय की ग्रंथालय ही वर्धिष्णू संस्था आहे. म्हणजे काय सांगितलंय की आपण आता तुम्ही जर पुस्तकाच्या दुकानात गेला, काय छोटंच दुकान असते पण तिची उलाढाल इतकी असते की लाखो रुपयाची वर्षांची देवघाल म्हणजे विक्री होत असते. म्हणजे याचा अर्थ काय आहे, त्याचा माल येतो आणि माल जातो. पण तसं ग्रंथालयात होत नाही. ग्रंथालयात आज आलेलं पुस्तक तुम्ही कालांतराने कधी पण आला तर ते ग्रंथालयातच ठेवलं जाते. म्हणजे आज काय 50 पुस्तकं, पुन्हा 6 महिन्यात 50 पुस्तकं, असं जर करत करत गेला तर जेवढी वर्ष होतील तेवढी पुस्तकं तुमची वाढत गेलेली असतात. म्हणून काय सांगितलं, ग्रंथालय वर्धिष्णू संस्था आहे. आणि ह्या 5 तत्वानुसार काय करायला पाहिजे आहे तर ते जी तत्व त्यांनी मांडलेलं आहे त्या पद्धतीने आम्ही काम करत असतो. की एवढे महान तत्वज्ञान आहे की ह्याला ग्रंथालयाचे जनक म्हणले जातात. आणि म्हणून एवढे सगळं मांडलं की प्रत्येक लायब्ररीयन 9 ऑगस्ट हा त्यांचा ग्रंथालय दिन आणि एस आर रंगनाथांची जयंती म्हणून साजरी केली जातात. आणि अशा ह्या व्यक्तीचं 27 सप्टेंबर 1972 रोजी त्यांचं निधन झालेलं आहे. याबद्दल एवढी त्यांची माहिती आहे की कमीत कमी तुम्हाला असावी की का आपण याचं पूजन केलं. स्वामी विवेकानंद वाचनालय पलूस आणि कला वाणिज्य महाविद्यालय पलूस यांच्या संयुक्त विद्यमानानिमित्त हा जो ग्रंथ प्रदर्शनाचा कार्यक्रम आहे त्यासाठी इथं उपस्थित झाले. स्वामी विवेकानंद वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ उमा पुजारी मॅडम या आणि त्यांचे सहकारी यांनी ह्या कार्यक्रमाचं संयोजन केलं. सामूहिक वाचन हा उपक्रम इथे राबवतो. वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम महाराष्ट्र शासनानं जाहीर केला आणि 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2025 असा वाचन पंधरवडा साजरा होत आहे. अखंड महाराष्ट्रभर सर्व ग्रंथालय, महाविद्यालय, शाळा, विद्यापीठ सगळीकडे होतं. आणि याच्यामध्ये केवळ विद्यार्थी, शिक्षक नाही तर समाजातले इतर घटकही वाचनासाठी प्रवृत्त होतील. आणि ही जी वाचन संस्कृती आहे ही एक मोठी चळवळ पुन्हा नव्याने उभी करण्यासाठी हा संकल्प आहे. कारण आपण आता तंत्रज्ञानाच्या युगात वावरत आहोत, डिजिटल युगात आहे. आणि मोबाईलसारख्या छोट्या त्या यंत्रानं आपल्या पुढं मोठी क्रांती आपल्या जीवनात घडवली असली तरी जे मूळ आहे ते आपल्याला विसरता येत नाही. आणि मुळापासून आपण बाजूला जाऊ नये म्हणून हा संकल्प आहे. आणि
आणि याच्यात आपण विद्यार्थी म्हणून किंवा शिक्षक म्हणून काही आपल्या संबंधित म्हणजे अभ्यासक्रम वगैरे संबंधितच पुस्तकं वाचत असतो, पण त्याच्या पलीकडं जे नवीन काही ज्ञान उपलब्ध होते येते त्याची माहिती येते त्या संदर्भातली पुस्तकं आपल्याला. आता आपण सगळे ग्रॅज्युएट होणारे विद्यार्थी, पदवी घेणारे, पण पुढं काय करायचं असा विचार येतो त्यावेळेला. आत्ताच्या काळात स्पर्धेचं युग आहे आणि सगळीकडे स्पर्धात्मक परीक्षा दिल्याशिवाय कुठलेही करिअरचं क्षेत्र आपल्याला तिथे जवळ करता येत नाही. आणि त्यामुळं स्पर्धा परीक्षेची तयारीसाठी आपल्याला सगळ्या प्रकारची पुस्तकं म्हणजे अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल, देशाचा, राज्याचा, जगाचा आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं. आणि मग ही जसं आपण शिकत असतो त्यावेळेला कॉमर्सचा विद्यार्थी आहे, त्यालाही इतिहास भूगोलाशी त्याचा संपर्क तुटलेला असतो. मग त्याला ती पुस्तकं कुठं मिळतील तर ती वाचनालय, शाळा, विद्यापीठ, महाविद्यालयांच्या ग्रंथालय. आणि मग आपली त्यावेळेला धावपळ सुरू होत असते. पुस्तकांची यादी हातात असते, पण ते मूळ पुस्तक मिळणं महत्वाचं असतं. आणि त्या मूळ पुस्तकापर्यंत येण्यासाठी, त्या ग्रंथापर्यंत वाचक पोहोचण्यासाठी हा संकल्प आहे सामूहिक वाचनाचा. मी पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो की या संकल्पाचं नियोजन केलं. आपल्या महाविद्यालयाचा या ग्रंथालयाशी MOU आहे, सामंजस्य करार. या अंतर्गत आपण वर्षातनं 1-2 वेळा इथे भेट देत असतो. पण एक आग्रह राहील की आपण पलूस गावातले असाल तर या ग्रंथालयाचा लाभ घ्या. या ग्रंथालयाचं सभासद होऊन एखादं आवडीचं पुस्तक कधीतरी आठवड्यातनं आपण फिरत येतो बाजारात, तसं इथे येऊन त्या वेळेत ग्रंथालयाची ठराविक वेळ आहे त्या वेळेत येऊन ते पुस्तक घेऊन वाचन करून परत जमा करणं, त्याच्यात आपल्याला अनेक संधी मिळते. तर या निमित्त आपण सगळे इथे उपस्थित राहायला तुम्हालाही धन्यवाद देतो. आणि मॅडमला या वाचनालयाचे निर्माते मुळात आणि पहिले ग्रंथकार म्हणून ज्यांना मान्यता मिळाली त्यांच्याविषयीची माहिती प्राध्यापक श्री माने सर यांनी सांगितली. तर एक संकल्प महाराष्ट्राचा वाचनालयाचा, पलूसमधल्या मुलांनी अभ्यास करावा, वाचन करावं. पलीकडे ज्या रूममध्ये वाचनालय आहे ना 28,000 पुस्तकं आहेत. मला माहिती नाही तुम्ही आज जाऊन बघितले नाही. शेवटी जाता जाता आपण आत फिरून जाणारच आहे, शेवटचा आपला टप्पा असणार आहे. तर आता वाचन संकल्प महाराष्ट्राचा याच्यामध्ये तुम्ही सहभागी आता तुम्ही अजून आला नाही, तुम्हाला मराठी वाचता येते आपल्याला, तर ह्याच्यामध्ये सगळी पुस्तकं आहेत. बघा माझं स्वतःच सुद्धा कहाणी सोंगाड्याची हे पुस्तक इथं आहे. तर याच्यापैकी तुमच्यापैकी दोघांनी तिघांनी म्हणजे एक मुलाने 2 मुलींनी इथे यायचं, कुठलंही पुस्तक घ्यायचं आणि बघून वाचायचं आहे. एखादा पॅराग्राफ वाचायचा आणि आपण संकल्प करतोय आणि इथून पुढे वाचणार आहे असं त्याचा अर्थ. कोण बंद करा पाटील वाचा. गाव आणि शिवार. जुन्या दक्षिण सातारा जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यात बोरगाव पुरातन संस्कृतीचा वारसा जपत मध्ययुगाच्या काही घटकांना साक्षी ठेवलेलं हे प्रसिद्ध गावाला त्यांचंच नाव शोभे असंच होतं. शिवकालापूर्वी या कृष्णाकाठावरील वस्त्यांभोवतीच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर बोराची काटेरी झाडे होती. त्याला बोरवन म्हणत. बरोबर या वस्तीतल्या बोरांचे गाव म्हणून ओळखले जाऊ लागले असावे आणि कालांतराने त्याचे जुने म्हणून ते बोरगाव बनले असावे. त्याला ऐतिहासिक परंपरा होती आणि समृद्ध भौगोलिक पार्श्वभूमी योगायोगानं लाभलेली होती. असंच संत वाहणारी कृष्णामाई आणि तिचं निळशार पाणी ही गावाला मिळालेली नैसर्गिक देणगीच होती. नदीकाठाला लांब सपाट मैदान आणि कृष्णेचं वर्णन आहे, त्या काठाला राहतोस तू आणि हसतोस. जाणारी चढण गावच्या मध्यापर्यंत जात होती. गावाची सारी वस्ती टेकडीच्या आजूबाजूला विस्तारलेली. साऱ्यापाशी तुझ्या गावाचंच वर्णन आहे. कृष्णा नदी वाचते उगमापासून काही ऐक. अंतर पूर्वेकडे
वाईपर्यंत वाहत होती. वाहता येईल ती दक्षिणेकडे तोंड करते. तिथपासून तिच्या काठावर सुख समृद्धी नांदताना दिसते. तिची नागमोडी वनं अनेक गावांची शिवारं हिरवीगार करून टाकतात. हा सारा परिसर कृष्णेचे खोरं म्हणून उल्लेखलेला जातो. पॅराग्राफ झाला पूर्ण. यशस्वी अधिकाऱ्यांच्या प्रवासाचा कौतुकास्पद धंडोळा. सोलापूर जिल्ह्यातील अत्यंत ग्रामीण अशा उपायी बुद्रुकाची ओळख मुळी अधिकाऱ्यांचे गाव अशीच झाले आहे. या गावातील निंदकेश्वर विद्यालयातील प्रत्येक वर्षातील एकतरी विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आकाशाला गवसणी घालत असल्याचे दिसतो. पूर्वीच्या अत्यंत दुर्लक्षित परंतु अलीकडील काळात सर्व माध्यमाच्या नजरेत भरलेले हे अधिकाऱ्यांचे गाव म्हणून प्रकाशात आले आहे. याच गावातील एक तरुण अक्षय गुंड याने पत्रकारितेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेची पंढरी म्हणून या गावाची वेगळीच ओळख निर्माण केली आहे. अक्षयने सकाळच्या माध्यमातून या यशस्वी तरुणावर फोकस करत ग्रामीण भागातील तरुणाईला प्रेरणा देणारे लेखन केले. सकाळमधून सोलापूर बरोबरच राज्यभरात या गावाला मिळालेल्या प्रसिद्धीतून नव्याने या क्षेत्रात येऊ इच्छा असणाऱ्यांसाठी एक व्यासपीठ निर्माण करण्याची कृतज्ञता व्यक्त होत आहे. अक्षयच्या उपळातून स्पर्धा परीक्षेतील यशस्वी त्यांच्या प्रेरणादायी मार्गाच्या प्रवासात राज्यभरातील अधिकाऱ्यांना स्थान मिळाले. त्याचा कनेक्ट वाढला. त्यातून वेगवेगळ्या विभागातील यशस्वी अधिकाऱ्यांची मंदियाई त्याच्या टर्निंग पॉइंट व यशाच्या शिखरावर या सकाळमधून प्रकाशित मालिकेतून प्रसिद्ध झाली. सोलापूर जिल्ह्यातील या अधिकाऱ्यांच्या मुलाखती निवडी याबरोबर त्यांच्या एकूण जीवनाचा खडतर प्रवास यांनी परिस्थितीवर मात करत गाठलेले यशोशिखर याबाबत सकाळमधून आलेल्या बातम्या लेख यांचा चांगला परिणाम झालेला दिसला. स्पर्धा परीक्षेच्या निकालानंतर त्याच्या बातम्या निवडी त्यांच्या मुलाखती त्यांच्या जीवनावरील प्रकाश टाकणारे लेख यावर फोकस यातून सकाळमधून या परीक्षा संबंधी एक वेगळे वातावरण तयार करण्यात मोठे यश आले. UPSC असो किंवा MPSC या स्पर्धा परीक्षेच्या यशामध्ये सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा 1% दिवसेंदिवस वाढत चालला होता. काम, काळ व वेग अशा सर्व धावडधिंग्यात अक्षयच्या धडपडीने स्पर्धा परीक्षेच्या देणाऱ्यावर वेगळेच गारुड घातले. त्याला सकाळमधून तितकाच प्रतिसाद देण्याचे काम सहकार्याने केले. अक्षयने आपल्या लेखनातून अधिकाऱ्यांची गुंफलेली मान कौतुकास्पद ठरते. यात वाद नाही. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पुढे आलेल्या अधिकाऱ्यांच्या यशोगाथेचा हा धोंडाळ पुस्तक रूपाने समाजासमोर येत असल्याचा निश्चित आनंद वाटत आहे. ओके. स्पर्धा परीक्षेची जग समजून घेताना गेल्या 4 वर्षात स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी या संदर्भात महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने जाण्याचा योग आला. गेल्या 4 ते 5 वर्षात स्पर्धा परीक्षेसंदर्भात महाराष्ट्रातील वातावरण मोठ्या प्रमाणात बदललेले आहे. आज कोणत्याही कॉलेजमध्ये गेला तर स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा मोठा वर्ग आपणास दिसतो. स्पर्धा परीक्षेच्या संदर्भातील कोणत्याही सेमिनारला मोठी गर्दी होते. म्हणून अशा प्रकारची शिबिरे भरवण्यासाठी आज राजकीय नेतेही मोठा रस दाखवू लागले आहेत. मात्र स्पर्धा परीक्षेचे जग महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांना खरेच समजेल आहे का, हा प्रश्न या ठिकाणी अनिश्चितच राहतो. ओके. बघा पुस्तक इकडे पण आली चालतं. उघडून बघायला लागा एखादं पुस्तक. तुम्ही वाचायला पाहिजे. टीवायला आता पुढच्या वर्षी BEdला जाणार काहीतरी करणार. BEd करायची अगोदर करत नाहीत का मग? ठीक आहे, नोकरी तिलाच लागू दे. तुम्ही काय करू नका, तुम्हाला नको हो दे. मी जिओग्राफीचा ह्याचा काहीच संबंध आहे. जिओग्राफी पण वाचू शकते. सर तुम्ही लिहिलंय सगळं? नाव कोणाचं आहे तिथं त्यानं लिहिलं. ज्यांनी ज्याचं नाव आहे त्यानं लिहिलं आहे. पुन्हा विचारायचा प्रश्नच नाही.
पूर्वीकडे वाई पर्यंत भागात येऊन ती दक्षिणेकडे बेल करते. तिथे बघितलेल्या पटावर सोडती माणसाला दिसते. हा सारा ए मुले पाच मास्क काढा मोठ्यानं वाचा. काय पुस्तक घेऊन वाचा. ही कशी वाचायला येईल कसं वाचा. वर घेऊन वाचा. वर घेऊन वाचा. वाचा मोठ्यानं. घेतो मग नको तुम्ही सिरियस नाही. सिरियसपणा दाखवा. स्वामी विवेकानंद वाचनालय कोर्स आणि SES कॉलेज लकीचं कॉलेज त्यांच्या म्हणजे टायअप असल्यामुळे आपण इथं उपस्थित राहिलात आणि आपण वाचन संपर्क महाराष्ट्राचा हा जो कार्यक्रम आपण राबवला त्याबद्दल इथं उपस्थित असलेले मराठी विभागाचे प्रमुख भाट सर, पार्लेकर सर आणि SES कॉलेजचे ग्रंथपाल माने सर आणि इथं तुम्ही आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं FY BA चे विद्यार्थी सगळे आणि BA चे सगळे विद्यार्थी यांचं मी आभार मानते. आता तुम्ही इथं हसला पण मला कुणावर टीका करायची नाहीये. तिथं आता ते पॉवर ऑफ कॉन्फिडन्स हे पुस्तक आहे बघा. ते बघा तुम्ही ज्यावेळेला ते तिथं लेक्चर वेळेला गेले होते ते जे आहेत आयोजक त्यांना फक्त एका मुलानं बाहेर प्रश्न विचारला की माझा आत्मविश्वास कमी आहे त्यासाठी मी काय करू. तर त्या सरांनी काय सांगितलं माहिती आहे का, तू मला तिथं येऊन तिथं प्रश्न विचार म्हणजे कार्यक्रमात तिथं सांगितलं नाही. पण ज्या वेळेला ती मुलगा तिथे गेला तो त्या आयोजक काय म्हटले आता प्रश्न विचारलं नंतर विचारलं पण ते काय विचारलं नाही. पण कॉन्फिडन्स आपला पाहिजे. आपल्याला कसं आहे माहिती आहे का, आपलं वय मला टीका करायची नाही 18 ते 20 आहे. आमच्या वेळेला सर तुम्हाला सांगतो आम्हाला अक्षरशः अशी पुस्तकं मिळत नव्हती. आपल्या वेळेला ते वटाने फुटाने बांधताना ते पुढे द्यायचे बघा त्यातलं वाचायचं चांदोबाचं असायचं ते मासिक ते काढून आम्ही वाचत होतो. त्यामुळे किमान आम्ही फार मोठे झालो नाही पण किमान इथंपर्यंत येऊन बोलायचं तर आम्हाला तेवढं हे झालं. तुम्हाला इतकी संधी चांगली आहे. शाळेची लायब्ररी आहे, इथं आमची लायब्ररी आहे. आजपासून तुम्ही खरंच नाव नोंदणी करा. मी तुम्हाला काय पाहिजे ती सवलत देते आपल्यासाठी. पण त्यातून तुम्ही व्हा. आम्हाला अभिमान वाटेल की आमच्या लायब्ररीतून एखादा विद्यार्थी बाबा गेला. आता माझ्या पुतण्याचं मी नेहमी उदाहरण देते. नेहमी इथे येऊन बसत होता तो रवींद्र. किती सिलेक्शन झाले तिथं सांगा मॅडम. किती सिलेक्शन झाले. रवींद्र सूर्यवंशी आहेत. आता इथे पाटील मॅडम येतात. परत एक पवार मॅडम आहेत. परत सावंतपूरच्या मॅडम आहेत. असे 4-5 जण आमची जवळजवळ क्लास 1 ऑफिसर झालेले आहेत तिथली मुलं. आणि अक्षरशः मुलांना त्या फी सुद्धा भरता येत नाही पण ती मुलं इथे येऊन बसतात. कशासाठी तर तळमळ पाहिजे आपली. असं आहे तुम्हाला आता 18-20 वय आहे म्हणून असं वाटतं पण ज्यावेळेला आपण 25 वर्षाच्या पुढे जातो
त्याला आपण काय कमवलं आणि काय गमवलं हे कळतं. जसं आम्हाला आता कळते असं आहे. आपल्याला आता वाटतं, पण आपला मित्र एखादा जेव्हा तुम्ही तिथंच राहणार आणि तो तिथं जाणार स्टेजवर, त्यावेळेला आपल्याला कळतं की बाबा आपण काय गमवलं. तरी पण तुम्ही इथं आलात आणि आवर्जून या, मी तुम्हाला पाहिजे ती मदत करते. आणि पुस्तक अवश्य वाचा, एका तळमळीनं सांगते. आज आपण वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा कार्यक्रम राबवला आणि या उपक्रमांतर्गत जर तुम्ही एक जरी पुस्तक वाचलं, आजपासून सुरुवात केली, एक ओळ वाचली, तर ती सार्थक होईल. आणि आपल्या लायब्ररीचा टाईम असल्यामुळे तुम्हाला मदत सगळी केली जाईल. तुम्ही फक्त सभासद व्हा, या लायब्ररीला भेट द्या. धन्यवाद. मध्ये इथं संध्याकाळच्या वेळेला चालू असतं 2-3 तास सकाळी 2 तास. सकाळी 8 ते 12, संध्याकाळी 4 ते 8. रविवारी पण चालू असते. रविवारी पण कधी मंगळवारी सुट्टी. हो, मंगळवारी सुट्टी. हा बरोबर आहे. छान प्रश्न विचारला. महानायक आहे का? चला काढून बघायचं एखादं पुस्तकात, तिथंच ठेवायचं पुन्हा. पोलीस भरतीचं बघितलं अभ्यास. काढून बघायचं, वाटलं तर बघायचं काढून.